काय की या वर्षीचा जो जाहीर केलेला बाजारभाव आहे तर तो बाजारभाव हा 3290 रुपये जाहीर करण्यात आलेला आहे. मी देखील संचालक मंडळाच्या झालेल्या मीटिंगमध्ये सांगितलं की 3290 रुपये हा भाव त्या ठिकाणी मला किंवा आम्हाला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं मान्य नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये या वर्षीचा बाजारभाव हा आपल्याला 3400 रुपये दिला पाहिजे आणि तशा प्रकारचं लेखी पत्र देखील मी दिलं आहे. आपण ज्या पद्धतीनं दोन प्रकारे, एक FRP पेक्षा जादा बाजारभाव देणं, आता त्याला काही इन्कम टॅक्स राहिलेला नाही, तुम्ही किती भाव देऊ शकता. आणि दुसरं की जो RS चे नॉर्म्स आहेत, RSF प्रमाणे की आपण 70-30 फॉर्म्युल्यामध्ये देखील देतो. मग RSFच्या याच्याप्रमाणे जो शिल्लक आपला बघ्याचा साठा जो आहे त्याच्यामध्ये MERC म्हणजे महाराष्ट्र वीज नियामक आयोग जे आहे ते विजेचे दर काय असावे ते ठरवून देतं. त्यांनी जो बघ्याचा दर 2700 रुपये प्रति मेट्रिक टन ठरवून दिला आहे आणि आपण शिल्लक साठ्याचं मूल्यांकन हे 1600 रुपये प्रति मेट्रिक टनापेक्षा कमी केलेलं आहे. ही पडणारी मध्ये मोठी तफावत जी आहे ही सगळी जर विचार केला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये 3400 रुपयाचा भाव देऊन आपला कारखाना नफ्यात त्या ठिकाणी राहू शकतो. म्हणून हा जो भाव जाहीर केलेला आहे तर त्याच्यामध्ये अधिक 100 रुपये देऊन शेतकऱ्यांना 3400 रुपये भाव मिळाला पाहिजे.